कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये 10 पैकी 10 जागांवर महायुतीला यश मिळाले। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीला महायुतीतील तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे। हीच गर्दी आता महायुतीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील प्रत्येक पक्षाने जागा वाटपामध्ये आम्हाला सर्वाधिक वाटा मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे। जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला बळी दिला जाणार नाही। पक्ष कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी भूमिका भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेली आहे। तर जमेल त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचा ठरलेला आहे।